नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरयुक्त असे फुटाण्याच्या डाळीचे डोसे कसे करायचे ते बघणार आहोत. अगदी झटपट तयार होतात. सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. खायला एकदम स्वादिष्ट लागतात आणि पचायला एकदम हलके असतात. करायला अगदी सोपी पद्धत आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1.5 वाटी फुटाण्याचे डाळवं घेतलेलं आहे. ह्यालाच आपण डाळे असे म्हणतो. हे भाजलेले डाळवे आहेत. तर ह्याला भाजण्याची गरज नाही. याला काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी 1.5 वाटी डाळवं घेतलेलं आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 125 ग्रॅम एवढे हे वजनी प्रमाण आहे. तर छान असे ह्याची मी पावडर बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता ह्याच पिठामध्ये आपल्याला काही जिन्नस घालून घ्यायचे. त्यासाठी 1 हिरवी मिरची आणि 2 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पिठामध्ये जिन्नस घातल्यामुळे डोश्यांना चव खूप छान लागते. त्याचबरोबर डोश्यांना जाळी पडण्यासाठी आणि डोसे छान दिवसभर असे लुसलुशीत राहण्यासाठी अर्धी वाटी दह्याचा वापर केलेला आहे. इथे आपल्याला दही थोडंसं असं आंबट घ्यायचं आहे. अगदी थोडं आंबट दह्याचा इथे वापर करायचा आहे. आता सुरुवातीला मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. छान याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. लागेल इथे आपल्याला असा पाण्याचा वापर करायचा आहे. जवळपास हे बॅटर बनवण्यासाठी मला 1 ते 1.5 वाटी एवढं पाण्याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे इथे आपलं डोश्यासाठीचे बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इतपत एवढं पातळ असावं, जास्त घट्टही नसावं, नाही तव्यावर डोसा पसरवताना व्यवस्थित पसरला जाणार नाही. आता हे बॅटर आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे 10 मिनिटे. तोपर्यंत इथं खोबऱ्याची चटणी बनवून घ्यायची आहे. ते अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे, 2 चमचे डाळवे, 2 मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर चटणी छान चटपटीत होण्यासाठी थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर 2 चमचे दहीसुद्धा टाकून घेणार आहे. यामुळे चटणीला छान अशी चव लागते. आता ह्याच्यात पाणी घालून छान असं वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे आपली घट्टसर अशी ओल्या नारळाची चटणी तयार आहे. तुम्ही बघू शकता मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहेत. आता या चटणीला छान अशी फोडणी द्यायची आहे. काल त्यात थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर सुक्या मिरच्याही टाकून घ्यायच्या आहेत. इथे छान अशी चुरचुरीत फोडणी तयार झालेली आहेत. परंतु फोडणी लगेच आपल्याला ह्या चटणीवर टाकायची नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे. थोडीशी थंड झाली की ह्यात थोडं थोडं करून आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची आहेत. तुम्ही गरम गरम जर फोडणी टाकली तर ही चटणी फाटू शकते. थोडं थोडं करून ही फोडणी ह्याच्यावर टाकून घ्यायची. या पद्धतीने मस्त अशी चटणी तयार होते. दह्याचा वापर केल्यामुळे छान अशी आपली घट्टसर अशी दही टाकून केलेली चटपटीत अशी आंबट तिखट अशी खोबऱ्याची चटणी आपल्या इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे. आता डोश्यासाठी लागणाऱ्या कोणत्या कोणत्या भाज्या आहेत त्या बघूया. थोडंसं गाजर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो घेतला आहे. त्याचबरोबर इथं हे पनीर घेतलेलं आहे. हे पनीर होममेड पनीर आहे, घरीच बनवलेलं आहे. आता ह्याला थोडंसं खिसून घेऊया अशा प्रकारे. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकून घ्यायचा. मुलांना खूप आवडतो. अशा प्रकारे थोडंसं इथे मी पिझ्झा मिक्स घेतलेला आहे तेही टाकून घेणार आहे. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता डोसे बनवायला घेऊया. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. गॅस मी ऑन केलेला आहे, मीडियमच ठेवलेला आहे. तेल टाकल्यानंतर छान असा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे. थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून परत आपल्याला हा तवा पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावर थोडीशी अशी तेलाची लेअर तयार झाली की आपल्याला डोसा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एक पळी बॅटर टाकायचं, छान असं गोल गोल असं पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यावर जे पनीर किसून घेतलेलं आहे त्यात जे मसाले टाकले ते पनीर आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे. सर्व भाज्या इथे टाकून घ्यायच्या. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर सर्व असं टाकून घेतलेलं आहे. गॅस मीडियमच ठेवा. त्याच्यावर थोडंसं मी साजूक तूप टाकून येणार आहे. इथे तुपाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. तुपामुळे छान अशी डोश्याला चव लागते. आता डोसा खालून छान असा परतला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता खालची बाजू छान अशी लालसर झालेली आहे. तांबूस रंगावर आली की डोसा आपल्याला थोडासा असा सर्व बाजूने हलका असा करून घ्यायचा आहे आणि दुमडून घ्यायचा. अशा प्रकारे आपला हा पहिला डोसा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा क्रिस्पी बनतो. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा डोसासुद्धा करून घ्यायचा आहे. तवा चांगला पुसून घ्यायचा आहे. लगेच त्याच्यावर दुसरासुद्धा बॅटर टाकून घ्यायचं. अशा प्रकारे छान असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तवा थोडा गरम असेल तर बॅटर पोळीला चिटकू शकतं.
एकदम तवा आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे बॅटर पसरवताना. तर त्याच्यावरच आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान असं सगळीकडे पसरून टाकायचं आहे. मस्त लागतं पिझ्झा मिक्स टाकल्यामुळे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम पिझ्झासारखी चव लागते ह्या डोशांना. तर छान पनीर पसरवल्यानंतर हे सर्व भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्यात. इथे भाज्या मी सर्व कच्च्या वापरलेल्या आहेत. तुम्हाला जर नसेल तर थोड्याशा तुम्ही गरम करून किंवा थोड्याशा अशा हलक्या गरम करून सुद्धा वापरू शकता. तर सर्व भाज्या पसरल्यानंतर ह्याच्यावर थोडंसं मी मुलांच्या आवडीसाठी आणि अजून डोशांना चव येण्यासाठी इथे मी थोडंसं चीज घेतलेलं आहे. मोझरेला चीजचा इथे मी वापर केलेला आहे. ते सुद्धा टाकून घेऊया. मस्त लागते. अशा पद्धतीने तुम्ही जर डोसा बनवला मुलांनाही खूप आवडेल. डब्यालाही छान चविष्ट असा डोसा तयार होतो. आता थोडंसं ह्याच्यावरून तूप टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्त इथे आपलं चीजसुद्धा असं मेल्ट झालेलं आहे. त्याच्यावरून थोडंसं मी पिझ्झा मिक्स थोडंसं टाकून घेणार आहे. एकदम चटपटीत आणि एकदम पिझ्झासारखी चव लागते ह्या डोश्याला. खालून छान असा क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा तांबूस रंगावर आलं की असा दुमडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मस्त असा हा डोसा इथे आपला दुसराही डोसा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम झटपट अशी रेसिपी ही तयार होते आणि मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे. दिवसभर हे डोसे एकदम लुसलुशीत बनतात. मस्त इथे आपले सर्व डोसे तयार झाले. तुम्ही बघू शकता छान असं चीजही मेल्ट झालेलं आहे. आणि आपला हा दुसरा डोसा म्हणजे हा व्हेजिटेबलवाला डोसा. तुम्ही कोणताही डोसा मुलांना करून देऊ शकता. दोन्ही डोसे खायला एकदम चविष्ट लागतात. त्याच्याबरोबरही खोबऱ्याची एकदम चटपटीत चटणी. हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.